हॉटेलसारखी चमचमीत पण घरच्या साहित्यामध्ये अशी छान पावभाजी आता मी इथे बनवत आहे। तर त्यासाठी साहित्य लागेल 1/2 किलो फ्लावर, 1/2 किलो गाजर, 1/2 किलो शिमला मिरची, 1 किलो बटाटे, 150 ग्राम वाटाणे स्वच्छ धुवून चिरून कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला घालून 1 शिट्टी होईपर्यंत शिजायला ठेवायचं। आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये तोपर्यंत मसाला बनवण्यासाठी तेल तापत ठेवायचं आणि त्यासाठी लागतील अर्धा किलो कांदे, अर्धा किलो टोमॅटो। तर आधी कांदे मिक्सरमधून बारीक वाटून ते तळून घ्यायचे असे लाल होईपर्यंत आणि मग त्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो प्युरी घालायची। ते छान मिक्स करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं। मग तोपर्यंत मिक्सरमधून अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची। 10 ते 15 लसूण पाकळ्या, त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये अद्रक आणि कोथिंबीर असं घेऊन छान मिक्सरमधून बारीक वाटून मग ते घालायचं। पावभाजी मसाल्याला अद्रक, लसूण थोडा जास्त घालावा लागतो, त्या फ्लेवरमुळे भाजी छान लागते। त्यामध्ये 1 चमचा हळद, 4 चमचे एव्हरेस्ट तिखट लाल मिरची पावडर घालायची। त्या मिरची पावडरने पावभाजी अतिशय चवदार बनते आणि रंगही छान येतो। आणि 2 चमचे धने पावडर, अर्धा ते 1 चमचा गरम मसाला, मीठ घालायचं चवीपुरतं आणि मिक्स करून घ्यायचं छान। थोडंसं पाणी घालून तो मसाले सगळे छान एकजीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। मग त्यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आणि त्यानंतर स्मॅश केलेल्या भाज्या घालायच्या। भाज्या जेव्हा आपण स्मॅश करणार तेव्हा आधी कुकरमधलं एक्स्ट्राचं पाणी काढून एका पातेल्यामध्ये ठेवायचं। मग स्मॅशरने भाज्या छान मऊ स्मॅश करायच्या आणि आधी त्या भाज्या घालायच्या। मग वरून तो जो भाज्यांचा आपण अर्क काढलेला असतो, जे एक्स्ट्राचं पाणी काढलेलं असतं, ते पाणीही मिक्स करून मग हवी तेवढी पातळ भाजी करून घ्यायची। जास्तीचीही पातळ करायची नाही, गरजेपुरती जशी दिसत आहे तुम्हाला तेवढीच भाजी। जास्त पातळ झाल्यावर पावभाजी छान लागत नाही। तर मग वरून बटर घालायचा, मग नंतर कसुरी मेथी घालायची थोडीशी आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची। कसुरी मेथी घातल्यावर पावभाजी खूपच टेस्टी लागते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेस्ट लागते, म्हणजे की सगळ्यांना मनापासून आवडेल अशी टेस्ट त्या पावभाजीमध्ये येते। म्हणून कसुरी मेथी ॲड करायचीच, नसेल तरी पण चालतं, कोथिंबीरही छानच लागते, पण शक्यतो असल्यावरही छान लागते। मग हे असं बटर घालून छान भाजी एकजीव होईपर्यंत थोडा वेळ उकळून घ्यायची। इथे मला थोडा पावभाजी मसाला आणि मीठ कमी वाटलं म्हणून मी ॲड केलं। तर हे राजश्रीज किचनची ही पावभाजी रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।